निळकंठेश्वर चरणी आमदार अभिमन्यूंची दंडवत घालून नवस्फूर्ती. 3 किलोमीटर घातला दंडवत. साखरेचे पहिले पोते अर्पण. अनेक वर्ष बंद असलेला औसा तालुक्यातील किल्लारी येथील साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आमदार अभिमन्यू पवार यांना यश आले आहे. तो आता निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना झालाय. आमदार अभिमन्यू पवार यांनी शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तब्बल 3 किलोमीटर दंडवत घालत निळकंठ मंदिरात साखरेचे पहिले पोते अर्पण करून नवस्फूर्ती केली आहे. बंद असल्याने कारखान्याची मृत झालेली मशिनरी, जीर्ण झालेला ढाचा आणि क्षमता वाढीतील अडथळे यामुळे कारखाना धीम्या गतीने चालत होता. यात आमदार अभिमन्यू पवार यांनी दैवी आश्रयाची याचना करत श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी निळकंठेश्वर मंदिर गाठले. कारखाना वेळेत सुरू झाल्यास साखरेचे पहिले पोते दंडवत घालत येऊन वाहील अशी प्रार्थना त्यांनी केली होती. त्यानंतर जोमाने कामाला सुरुवात केली. कारखाना वेळेत सुरू झाला. त्याचे निळकंठेश्वर असे नामकरण केले. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. साखरेचे उत्पादन सुरू झाला. आता 20,000 टनांहून अधिक गाळप झाले आहे. त्यामुळे शनिवार दिनांक 6 रोजी पहाटेच आमदार अभिमन्यू पवार यांनी आपला नवस पूर्ण करत कारखाना ते निळकंठेश्वर मंदिर असा जवळपास 3 किलोमीटरचा साष्टांग दंडवत घालण्यास सुरुवात केली. सकाळी दंडवत पूर्ण केला. साखरेचे पहिले पोते निळकंठेश्वर चरणी अर्पण केले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी शोभा पवार, ॲडव्होकेट परीक्षित पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, निळकंठेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवास केवळ नवस्फूर्तीचा नव्हता, तर शेतकरी बांधवांसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कृतज्ञतेचे, श्रद्धेचे आणि जबाबदारीचे प्रतीक ठरले. ग्रामदैवत निळकंठेश्वरांच्या संपूर्ण गळीत हंगाम निर्विघ्न आणि यशस्वी पार पडेल असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी व्यक्त केला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.